नमस्कार. आज आपण बनवतोय कारल्याची भाजी. कारल्याच्या आपण फोडी करून घेऊयात. मुलांना जर कारल्याची भाजी आवडत नसेल तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. त्या फोडी आपण स्वच्छ करून घेऊयात. त्यानंतर एका बाउलमध्ये भरपूर मीठ घालून आपण त्या फोडी झाकून ठेवणार आहोत 1 तासासाठी. त्यानंतर त्याला पाणी सुटते ते पाणी पिळून घेऊन एका फ्राय पॅन मध्ये तेल घालून त्या फोडी परतून घेऊयात. लालसर रंग येईपर्यंत जर त्या फोडी परतल्या तर त्यातला कडवटपणा कमी होतो. आता भाजीला फोडणी टाकून घेऊयात. त्यासाठी कढईत तेल, जिरे, हिंगपूड, चिरलेला कांदा भरपूर घालायचा. कांदा छान परतल्यावर त्यात आणखीन त्या फोडी घालून आणि थोडा वेळ भाजून घेऊयात. कोथिंबीर, चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ, मिरची पावडर 1 चमचा, गूळ खिसून घालूयात. लाल तिखट, आपण साखरेऐवजी गूळ घातले आणि चिंचेचा रस. चिंचेच्या रसामुळे भाजीला खूप छान चव येते. तयार आहे आपली कारल्याची भाजी. धन्यवाद.